लालच बुरी बला आहे हे आम्हाला चांगल्याच प्रकारे समजलं होतं. तर स्वागत आहे तुमचं परभणी उरूस पार्ट 2 मध्ये. मस्त गेम काही खेळत होतो. तर आम्ही नाही का लालच मध्ये 50-50 रुपये लावून असे खूप सारे गेम खेळले होते. हे बघा, असे बॉल टाकायचे आणि तर टीव्ही वगैरे ठेवलेले होते. ते आम्हाला वाटलं की आम्ही जिंकतो, घड्याळ वगैरे म्हणजे मोठाले गिफ्ट जिंकतो 50 रुपयामध्ये. पण असं काही झालं नाही. आम्हाला काही एक पण मोठं प्राइज लागलं नाही. आणि ते जे गेमवाले होते ना, त्यांना पण मस्त मास्टर माइंड लावला होता की असं काही मोठे अंक ना, त्या म्हणजे जे मोठे प्राइज होते त्याच्यावर मोठे अंक असे लावलेच नव्हते. त्यामुळे आम्ही फालतूमध्ये पैसे हारलो. म्हणजे सगळ्यांनी 50-50 रुपये लावले. आम्ही असे 7-8 जण होते. आम्ही तिथं इतके मोठे पैसे घातले, म्हणजे 500च्या जवळजवळ पैसे घातले आणि जिंकलो. काय हे बघा, भडे बर्तन, हे बघा, या काहींच्या जमा केले सगळं. एवढं आम्ही जिंकलो होतो. काय तर टोपले, चमचे ठेवायचं, काय नो. नंतर दुसऱ्या गेममध्ये आलो. तिथं आमची जिरली नाही, तर आम्ही पुढच्या गेममध्ये जिरवायला आलो होतो. नंतर ही बघा, ही गिलासाचा गेम खेळत होती. सगळे गिलास पाडा आणि मस्त प्राईज घेऊन जा, जे पण इथं लटकवलेलं होतं का ते. पण इथं पण आम्ही अपयशी ठरलो होतो. बारी सगळ्यांनी पैसे लावले बघा. आम्हाला वाटलं जाऊ द्या, 50 रुपयानं काय होणार आहे, मज्जा येते किंवा आम्ही जिंकतो. म्हणजे आमचं आम्ही भविष्य आजमावत होतो. पण बारी आम्ही सगळ्यांना खेळलो, पण आम्हाला कोणाच नाही. नंतर बघा, साहेब म्हणले चला तुमच्याच्यानं काय होत, आता आम्हाला मैदानात यावंच लागते. मग हे आले आणि यांनी पण काही उखाडू शकले नाही. शेवटी आम्हाला अपयशाचे तोंड घेऊन तसेच जावं लागले. हे बघा, हारले तरी पण हसत आहोत. काय करावं आता, शेवटी नशीबच खराब होतं आमचं. आम्ही कट्ट काय जिंकणार. नंतर आज उद्या म्हटलं चला आपण. नंतर पुढं गेलो तर हे जलपरीचा शो होता. हे म्हणत होते जलपरीचा शो बघायला जायचं का. ते मी म्हणत होते तेवढे पैसे मला द्या, मी जलपरी बनून डान्स करत. त्यासाठीच मी हसत होते. नंतर आम्ही पुढं निघालो. तर बघा, आता ड्रायव्हर म्हणल्यावर मोदका कुवा तर बघणारच झाले ना आमचे साहेब. तर आम्ही मोदका कुवाच बघायला गेलो होतो. या गेमला मोदका कुवा का बनतात हे मला आज कळालं. लहानपणापासून मी उरसात येते, पण हे मला आता कळालं मोदका कुवा का म्हणतात. कारण तर खरंच मृत्यूला आव्हान दिल्यासारखं म्हणजे गाडी चालवतात एकदम हात सोडून, हे करून. आमचं तर झालं होतं, पण डोग्याचं राहिलं होतं विमान उडवायचं. मग तेच उडवायचं काम त्याचं चालू होतं. मधी बसलाय एक तर रडू बसायचं आणि नंतर बसल्यानंतर पण रडायचं. हे असं काय असतं याचं चालू. हे बघा, इथं रडू बसला, मला याच्यात बसायचं म्हणून बसल्यानंतर पुन्हा रडायले उतरा म्हणून. मग त्याला लगेच उतरून घेतलं होतं. त्यानंतर हे बघा कसा दिसत होता नजारा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.